नमस्कार मंडळी, आजचा विषय जरा गंभीर असा. मंडळी, आपल्या आसपास बरेच अपघात होतात आणि अपघात झालेलो पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तेव्हा डॉक्टर सांगतात हा इलाज होऊचो नाही, गोवा बांबोळेक घेऊन जावा. बऱ्याच वेळा बांबोळेक घेऊन जाता जाता वाटेतच तो पेशंट दगावता. मंडळी, 1 मे 1981 आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. म्हणजे जवळपास आपल्या जिल्ह्यात 43 वर्ष झाली. पण शर्मेची गोष्ट ही असा की अजूनही आपल्या जिल्ह्यात बांबोळीच्या लेवलचा एक हॉस्पिटल नाही. आतापर्यंत आमची हजारो माणसं अशीच वेळेवर बांबोळेक पोचाक नाही, वेळेवर इलाज होग नाही म्हणून आपणाक सोडून गेली. एखाद्या घरातली प्रमुख व्यक्ती जेव्हा अपघातात जाता तेव्हा ती एकटी व्यक्ती जात नाही, तर जाताना त्या कुटुंबाचा आनंद आधार सगळा घेऊन जाता. या दुःख ज्याचा जळता त्याकाच कळता. आमच्या गोयकरांचे आभार मानूचे तितके कमीच, पण अजून किती वर्ष आपण त्यांच्याच भरोश्यावर जगतलो. आम्ही कोकणी माणसं असा त्याच्यात समाधान मानणारी, ना कसले मोर्चे ना कसली आंदोलना, ना सरकारकडे रोज उठान रडत बसना. येरे दिसा आणि भर्रे पोटा, कोणाच्या अद्यात ना मध्यात, ही आमची मानसिकता. आमच्या ह्याच मानसिकतेचा फायदो उठून कोकणी माणसाच्या तोंडात पाना फुसाचं काम आतापर्यंतच्या प्रत्येक सरकारान केलेला. अरे होय, आमच्या हातात काय काम धंदो नाही म्हणून आमची पोरा बोजा बिस्तर गुंडाळून मुंबई पुण्या गोव्याची वाट धरतात आणि पोटाची खळगी भरतात. त्याच्याबद्दल आम्ही काही बोलतच नाही. पण सरकार म्हणून तुमका इतक्या वर्षात सामान्य जनता गोरगरिबांसाठी एक चांगला हॉस्पिटल उभे करूक जमक नाही. या कोकणी माणसाक अजून किती वर्ष असंच गृहीत धरतालात आणि स्वतःच्या हक्कासाठी माझं कोकणी मानवणी माणूस कधी जागो होतलो ह्या त्या परमेश्वराकच माहिती. अरे कोकणचो कॅलिफोर्निया वगैरे काय करूची गरज नाही. आधी हैसर गोया बांबोळी सारख्या हॉस्पिटलच बांधा, त्याची जास्त गरज आहे लोकांका. जमलाच तर हे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कोकणी मालवणी माणसाची व्यथा सरकारपर्यंत पोचवा. धन्यवाद.